नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे तुम्हाला मी पत्ताकोबीचे मस्त कोफ्ते बनवून दाखवणार आहे आणि त्याची छानशी अशी भाजी बनवून दाखवणार आहे। तर इथे सुरुवातीला मी पत्ताकोबी छान बारीक कट करून घेतला आहे। इथे लसण, कोथिंबीर आणि मिरची यांचं माझ्याकडे वाटण होतं ते घेतलंय। नंतर इथे हळद, तिखट मसाला आणि मीठ घेतलंय आणि थोडासा लसण देखील कुटून घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपण या पत्ताकोबीमध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे पावडर मसाले सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे लसण जो कुटलेला आहे तो देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि जे इथे मिरची, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, वाटण केलेलं आहे, जे माझ्याकडे शिल्लक होतं ते इथे मी या पत्ताकोबीमध्ये टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि यामध्ये बघा आपल्याला याचे कोफ्ते बनवायचे। तर इथे मी डाळीचं पीठ टाकून घेणार आहे। जी आपली पळी आहे वरण वाढायची त्यांनी मी 2.5 चमचे एवढं डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। इथे आपल्याला पत्ताकोबी जास्त आणि डाळीचं पीठ कमी या प्रमाणामध्ये हे कोफ्ते करायचे, जेणेकरून ते आपले एकदम सॉफ्ट असे कोफ्ते तयार होतील। पिठाचं प्रमाण जास्त जर झालं तर कोफ्ते जे आहेत ना ते असे कडक होतात आणि मग ते खायला चांगले लागत नाहीत। तर अशा पद्धतीने बघा पत्ताकोबीच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं, इथे पाण्याचा वापर करायचा नाही आणि छान असे बघा हाताने वळून घ्यायचे गोल गोल आकारामध्ये। असं छान आकार आला की सर्व कोफ्ते मी ताटामध्ये तयार करून घेतलेले आहेत। तर बिलकुल पाणी न वापरता आपण हे कोफ्ते करायचे आणि हे कोफ्ते करत असताना मी तेल सुद्धा तापायला ठेवलं आणि इथे बघा इथे कांदा, लसण, अद्रक आणि कोथिंबीरीच्या काड्यान थोडंसं तीळ असं हे भाजून घेतलं आणि याचं वाटण तयार करून घेतलं। तर अशा पद्धतीने हे वाटण आपलं तयार आहे। तर आता आपण तेल तापलेलं आहे तर कोफ्ते तळून घेऊया सुरुवातीला आधी। तर ज्या कढईमध्ये मी कांदा वगैरे भाजलं ना तीच कढई इथे मी तळण्यासाठी वापरलेली आहे, म्हणून थोडीशी तुम्हाला काळसर दिसते खाली। तर अशा पद्धतीने कोफ्ते सोडून घेतलेले आहेत आणि ते खालून सेट झाले की आलटी करून छान गोल्डन रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर मीडियम फ्लेमवरच हे तळायचे आहेत, एकदम हाय फ्लेमवर तळायचे नाहीयेत आणि खालच्या साईडनी पूर्ण सेट होऊ द्यायचे, कारण की आपण इथे पीठ कमी आणि पत्ताकोबी जास्त असं प्रमाण घेतलेलं आहे। जर तुम्ही त्याला सेट न होऊ देतात जर खालीवर करताल किंवा आलटी करताल तर ते कोफ्ते तिथेच तुटून जातील। त्यामुळे व्यवस्थित सेट झाल्यावरच त्याला तुम्ही म्हणजे खालीवर करून घ्या चांगलं तळताना। तर अशा पद्धतीने आपले कोफ्ते तयार झालेले आहेत, ते आता काढून घेऊ आणि त्याच सेम कढईमध्ये आपण आता भाजीची फोडणी करणार आहे, मसाला तयार करणार आहे। तर इथे मी तेल तापत ठेवले, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि नंतर जे आपण कांदा, लसण, अद्रक आणि तिळाचं जे वाटण केलं होतं ते इथे टाकून घ्यायचं। ते आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मस्त इथे तेल सुटलं की याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेणार आहे चवीनुसार। इथे मी कांदा लसण मसाला टाकून घेतलेला आहे 2-3 चमचे, जे आपल्या तिखटा मिठाच्या डब्यात चमचा आहे त्याने टाकलेला आहे। तर हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही इथे धण्याची, जिरेची पावडर सुद्धा टाकू शकता, याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि नंतर इथे टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आहे। 2 पिकलेल्या टोमॅटोची प्युरी इथे करून घेतली। टोमॅटो हे कच्चेच वापरले प्युरी करताना आणि छान ते देखील तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण वाटण तयार केलं तर ते स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी आपण इथे टाकून घेतलंय। तुम्हाला ग्रेव्ही दाटसर पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपण आता इथे तयार करणार आहोत। तर इथे आता कसुरी मेथी मी थोडीशी कुस्करून टाकणार आहे भाजीची चव वाढवण्यासाठी आणि याला छान आता उकळी येऊ देणार आहे आपण। तर उकळी आल्यानंतर आपले तयार कोफ्ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर बघा इथे आपल्या जे आपण कालवण केलेला आहे, जो रस्सा केला आहे तो छान उकळला आहे, तर त्यामध्ये हे कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटं फक्त याला उकळी येऊ द्यायची। तर आपली ही भाजी इथे मस्त रेडी झालेली आहे। तर हे कोफ्ते नंतर छान याच्यामध्ये उकळल्यानंतर छान फुलून येतात, फुगतात, तर एकदम मस्त सॉफ्ट असे कोफ्ते तयार झालेले आहेत आणि याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि मस्त इथे भाजी आपली खाण्यासाठी रेडी झाली। तर तुम्ही ही भाकरी, पोळी, भात कशासोबतही खाऊ शकतात आणि ज्यांना पत्ताकोबी आवडत नाही असं जे म्हणतात ना त्यांना हे कोफ्ते तुम्ही करून खाऊ घाला, तुम्हाला नेहमी ते असे कोफ्त्याची भाजी तुम्हाला करायला लावतील। तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी हे देखील मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेली आहे। कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे। तर बघता क्षणी तुम्हाला भूक लागेल आणि इथे कोफ्ते किती सॉफ्ट झाले हे सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते। तर नक्की ट्राय करून बघा, खा, प्या, मजा करा, जाता चॅनलला सबस्क्राईब करा।